तर सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम जय शिवराय, गुड मॉर्निंग. तर करूया आजच्या मिनी ब्लॉगला सुरुवात. तर काही चपात्या मम्मी करून गेलेली आणि ह्या राहिलेल्या ज्या चपात्या होत्या त्या मला करायच्या होत्या आणि ते पिऊची मला मदत मस्ती चालूच होती. ती खेळते तोपर्यंत इथे मी चपात्या करून घेतल्या ज्या राहिलेल्या होत्या. आज मला बरेच असे कामं होते, ते म्हणजे ज्या पिहूच्या पैंजण होते जे तिला येत नाहीत ते, आणि माझ्या ज्या काही वस्तू होत्या जोडवे वगैरे तर त्या मला मोडायचे होते. आणि आज भाऊबीज पण आम्हाला करायची होती, भावाला पण ओवाळायचं होतं. आणि इथे मी पिऊला छान छान ड्रेस घातला होता, तिचे मला फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढायचे होते, पण तिचा काही मूड नव्हता. तर ती सारखी तिच्या मावशीला जाऊन चिटकत होती. तिला तिच्या मावशीला म्हणत होती, मम्माला सांग ही काय करते असं, मला नाही करायचं काहीच. आणि मग नाही करू दिलं तर इट्स ओके म्हटले. आणि मग यांनी खूप सारा टाईम वेस्ट केल्याच्या नंतर हे शेवटी मला दोघंजण एकत्र सापडले आणि दोघांनाही मी ओवाळून घेतलं. तर झालं असं की माझी इच्छा होती की यांना मला काहीतरी दोघांनाही गिफ्ट द्यायचं होतं, कारण ते माझ्यापेक्षा दोघंही लहान आहेत. त्यामुळे माझी इच्छा होती की मी माझ्या भावांना काहीतरी द्यावं. ठीक आहे, ह्यावेळेस नाही, नेक्स्ट टाईम मी नक्कीच त्या दोघांसाठी काही ना काही गिफ्ट घेईल. माझ्याकडून जर झालं काही का होईना, छोटं मोठं कसं का होईना, मला जमलं असं माझी इच्छा आहे त्यांना गिफ्ट द्यायची. तर मी पुढच्या भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला नक्कीच त्यांना गिफ्ट देईल. आणि त्यानंतर मग असं ओवाळून वगैरे घेतलं, छान छान फोटोज वगैरे क्लिक केले. आणि त्यांनी मग मम्मीच्या मार्गदर्शनाखाली मला काही जी ओवाळी असती ती टाकली. तर आता मला तर त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, कारण ते छोटे आहेत. आणि इथे भावाची मस्ती चालूच होती, त्याला असं काही आवडतच नाही, नको नकोच करत असतो. आणि जे मम्मीने मला द्यायला पैसे दिले होते ते त्याने स्वतःनेच ठेवून घेतलेले होते. माझं झाल्याच्या नंतर पिऊचं राहिलेलं होतं. पिऊची ही म्हणजे आता मागच्या वेळेस मला काही यायला जमलं नव्हतं. मग तसं म्हणायला गेलं तर पिऊची पण ही पहिलीच भाऊबीज आहे. आता सध्याला तर तिला दादा वगैरे नाही आहे, तर मामालाच ती ओवाळून घेणार आहे. तर असं मग मी तिला घेऊन, आता तिला काही समजत नाही, पण असं वाटतं की सगळे जे सण असतात ते मला तिच्याबरोबर सेलिब्रेट करायला खूप आवडतं. तर मग असं तिने पण तिच्या दोन्ही मामांना ओवाळून घेतलं, त्यांना छान छान गोड गोड खायला दिलं. आणि ते झाल्याच्या नंतर त्यांनी दोघांनीही माझा आशीर्वाद घेतला. आता ते याच्यामध्ये नाही, व्हिडिओत नाही आहे, पण दोघांनीही माझा आशीर्वाद घेतला, कारण मी सगळ्यात मोठी बहीण आहे घरातली. आणि नंतरून मग रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे झाल्यावर दादू आणि मी आम्ही दोघंजणं मस्त बाहेर एक राऊंड मारून आलो. तर मस्त वाटतं जेवण झाल्यावर. बाहेर आल्यावर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.